भाजप आमदार गोपीचंद पडळकरांकडून दूध भेसळचा भांडाफोड करण्यात आलाय। दूध भेसळ कशी सुरू आहे याचा प्रात्यक्षिक आज त्यांनी सभागृह परिसरात सादर केलंय। इतकंच नाही तर यावर कडक कारवाई करून योग्य तो कायदा करावा अशी मागणी पडळकर करतायत। त्यावर राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी देखील आता प्रतिक्रिया दिली आहे। शेतकरी दुधात भेसळ करत नाही। कधी तर तांब्यावर पाणी टाकत असेल एवढंच, ते सुद्धा तिथं लगेच मशीनवरती दिसतं, तो भेसळ करत नाही। हे डेअरीवाले एवढ्या मोठ्या प्रमाणात भेसळ करतायत आणि गब्बर झालेले आहेत आणि त्यामुळे ह्यांना पहिलं सगळ्यांना जेलमध्ये टाकलं पाहिजे, कारण हे शेतकऱ्यांशी खेळतायत आणि ग्राहकांशी खेळतायत। आणि म्हणून राज्याचे मुख्यमंत्री महोदय यांच्याकडे आम्ही मागणी करणार आहोत, भेसळीच्या बाबतीतला कडकमधला कडक कायदा तयार करावा। शेतकऱ्याला दुधाचा धंदा परवडत नाही, याचं कारण की भेसळीचं दूध मोठ्या प्रमाणामध्ये स्वस्त दरामध्ये बाजारामध्ये विक्रेत्यांच्याकडे येत असतं। त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये भेसळीच्या दुधावरती कमिशन मिळत असतं आणि एका बाजूला शेतकऱ्यालाही लुटायचा, ग्राहकालाही लुटायचा आणि आमच्या आरोग्याशी खेळायचं, असं या दूध माफियांचं या राज्यामध्ये चाललेलं आहे। आणि म्हणून अशा दूध माफियांना कडक शिक्षा झाली पाहिजे। अजामीनपात्र खऱ्या अर्थानं यांना जन्मठेपर्यंत शिक्षा झाली पाहिजे। सत्तेमध्ये राहून कारवाई करायची, भेसळ मीडिया पुढे दाखवत आहे। सत्तेमध्ये आहे ना का विरोधात आहे? हे काय सगळं नौटंकी आणि नाटक कशाला पाहिजे? कारवाई करायला पाहिजे। करा कारवाई, दम आहे तर, परंतु यांनी कारवाई करायची मागणी आम्ही करू। या दुधाच्या माध्यमातून जर लोकांना विष पाजण्याचा प्रयत्न होत असेल तर हे सहन करण्याचं कारणच नाही। या संदर्भात मी स्वतः जो आपला फूड अँड ड्रग्स विभाग आहे, जो आरोग्य विभाग आहे, अशा सगळ्या संबंधित विभागाची एक बैठक घेणार आहे आणि एक धडक कारवाई या संदर्भातली आम्ही करणार आहोत। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।